नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण ही जी ग्रीनरी आहे तर रेस्ट पिरियडमध्ये आपण व्यवस्थापन करून आणि ती कशी टिकवू शकतो याकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचं आहे. मित्रांनो, ही जी कॅनोपी आहे आणि हे जे स्टोरेज आहे हे आहे असंच आपल्याला पुढच्या बहारासाठी म्हणजे झाडाचं स्टोरेज जे कामी येत असतं. म्हणजे आपण ज्यावेळेस पानगळ मारू त्यावेळेस काडी पण जर पानं टिकले तुमचे तरच काडी स्टोरेज होणार आहे. आणि त्यासाठी आपण बोर्डोचे स्प्रे वेळोवेळी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आणि सर्वात महत्त्वाचं, गर्दी थोडी कमी करून झाडाला पूर्ण आपण रेस्ट द्यायचं आहे आणि वेळोवेळी बोर्डोचे स्प्रे घ्यायचे आहे. तर बोर्डोचा पहिला स्प्रे सांगतो मित्रांनो. अर्धा टक्का बोर्ड मिश्रण बनवण्यासाठी आपण 1 किलो मोरचूत घ्यायचं आहे, कॉपर सल्फेट, व त्याच्यात आपण 400 ग्रॅम इन्स्टंट चुना किंवा खड्याचा चुना घ्यायचा आहे. आणि त्यानंतर सल्फर घ्यायचं आहे तुम्ही एकास एक, म्हणजे 200 ग्रॅम 200 लिटरसाठी. व नंतर परत टिल्ट घ्यायचं आहे तुम्ही 50 ml. असा एकत्रित तुम्ही स्प्रे घ्या, जेणेकरून कॅनोपी आपली अशीच टिकून राहील. असे आपल्याला 2 ते 3 स्प्रे घ्यायचे मित्रांनो. म्हणजे आपल्याला नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत आहे असेच कॅनोपी मॅच्युअर होईल आणि झाडांमध्ये कुठलाही स्ट्रेस येणार नाही. आज सर्कोस्पोरा असेल, काही ठिकाणी बॅक्टेरियल ब्लाईटचे स्पॉट असतील पानांवर, त्याच्यामुळे खूप झाडाचं स्ट्रेसवर येऊन जाईल. झाडाची पानं कॅनोपी जर टिकली नाही तर झाड पूर्ण स्ट्रेसमध्ये जाईल. यासाठी ही कॅनोपी आहे अशीच टिकली पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक काम करायचं आहे आणि खूप महत्त्वाचं आहे या गोष्टी. म्हणजे भविष्यात आपल्याला पुढच्या वर्षासाठी चांगलं स्टोरेज झाडात राहील, जेणेकरून नरकळी जास्त निघणार नाही. झाडांना स्टोरेज असल्यामुळं कळीचं प्रमाण भरपूर राहील. असं काम प्रॉपर केलं तरच आपली सेटिंग पण भरपूर होईल पुढच्या वाराला. शेतकऱ्यांनी याकडे लक्ष द्या व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत. तेलमुक्त डाळिंब शेतीसाठी जे काही प्रोसेस आहे ते आपण सर्व यूट्यूबमार्फत शेतकऱ्यांपर्यंत पाठवणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.